मित्रांनो, समजा तुम्हाला फोन आला आणि फोनवर तुमची आई, तुमची बहीण, तुमच्या वहिनी, तुमच्या काकू, तुमच्या मामी, घरातील कुणीही सदस्य बोलत असेल आणि ते असं म्हणत असेल, की माझा रस्त्यावर अपघात झाला किंवा मी पाय घसरून पडले किंवा मी गाडी चालवताना माझ्या हातून कुणाचा अपघात झाला आणि तिथे पोलीस जमा झालेत. माझं वाहन जप्त केलं आहे. मी चालता चालता पडले, मी जिन्यावरून घसरून पडले, लोकांनी मला रुग्णालयात दाखल केलं, पोलिसांनी मला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत, माझं वाहन जप्त केलं आहे किंवा मी रुग्णालयात आहे किंवा मला आता औषधोपचार करण्यात येत आहे आणि माझा फोन खराब झाल्यामुळे मी इतरांच्या फोनवरून तुमच्याशी बोलत आहे आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला तुम्ही ताबडतोब 25,000, 30,000, 40,000, ₹50,000 ताबडतोब ऑनलाईन ट्रान्स्फर करा. असं जर तुम्हाला फोनवर ती व्यक्ती सांगत असेल तर तुम्ही काय करणार? तुम्हाला असं वाटेल, कारण त्या फोनवर तुमची आई, बहीण, काकू, आत्या, मामा, मावशी किंवा तुमची स्वतःची मुलगी बोलत आहे, असं तुम्हाला त्या फोनवरील आवाजामधून 101% खात्री पटेल. तुम्हाला वाटेल हा माझ्या मुलीचाच आवाज आहे, हा माझ्या आईचाच आवाज आहे, हा माझ्या पत्नीचा आवाज आहे, हा माझ्या बहिणीचा आवाज आहे, इतका हुबेहूब आवाज येईल आणि तुम्ही घाबरून जाऊन ताबडतोब 25,000, 30,000, ₹50,000 त्या आलेल्या फोनवर प्राप्त झालेल्या लिंकवर वर्ग करताल, वळते करताल, ट्रान्स्फर करताल आणि तिथून ते वळते केलेले पैसे पुन्हा कधीच तुमच्या अकाउंटला येणार नाहीत. उलट तुमच्या अकाउंटला त्यांना ॲक्सेस मिळेल आणि तुमच्या अकाउंटला असलेले पैसे ते सुद्धा ते त्यांच्या अकाउंटला ओढून घेतील. त्यामुळे हे नवीन फ्रॉड, हे नवीन जाळं तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांवर फेकण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आपला आवाज हुबेहूब काढणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. जिथे कुठे आपला आवाज उपलब्ध आहे, तो आवाज कॉपी करून त्याच आवाजात संवाद रेकॉर्ड करून ते आपल्याला आई, बहीण, मुलगी, वहिनी ह्यांच्या आवाजात ऐकवले जातात आणि आपण ताबडतोब गडबडून पैसे तात्काळ ट्रान्स्फर करायचा मार्ग पत्करतो आणि आपल्या हातातून सगळी सूत्र निघून जातात आणि नंतर कळतं आपली आई, बहीण, मुलगी, वहिनी, मामी, आत्या सगळे सुरक्षित आहेत. कुणाचंच काही नुकसान, अपघात किंवा काय जे सांगितलं आहे आलेल्या फोनवरून तसं काहीही नाही. हे टाळण्यासाठी काय करायचं मित्रांनो? आपलं संपूर्ण कुटुंब असेल ना, त्या संपूर्ण कुटुंबामध्ये विशेषतः पती, पत्नी, मुलगी, मुलगा, सख्खी बहीण, सख्ख्या वहिनी, जे कुटुंबातले सदस्य आहेत, आजी, आजोबा, या सगळ्यांनी आपल्या घराचा एक गूढ शब्द किंवा संकेतांक ठरवून ठेवायचा आहे. मग संकेतांक काय असेल? 4 आकडी असेल, 3 आकडी असेल, 6 आकडी असेल, आपला आपण ठरवायचा आहे, जो सगळ्या घराने पाठ करायचा आहे. उदाहरणार्थ, तुमचं घर क्रमांक आहे 1732. सगळ्यांनी 1732 हा आकडा लक्षात ठेवायचा. किंवा वडिलांनी सांगितलं की माझी जन्मतारीख सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यांची जन्मतारीख आहे 5/11/48. 5/11/48 5 आकडी संकेतांक सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. अशा पद्धतीचा कुठलाही अननोन, माहीत नसलेला कॉल आला आणि ते तुम्हाला ब्लॅकमेल करत असले, इमोशनल ब्लॅकमेलिंग, समजा फोनवर म्हटली मी तुमची बहीण बोलते, मुलगी बोलते, आई बोलते, पत्नी बोलते, मामी बोलतायत, वहिनी बोलतायत, तर त्यांना म्हणायचं, मामी आपल्या घराचा गूढ संकेतांक कोणता आहे? आता ते AI जनरेटेड संवाद असल्यामुळे AIला तुमचा गूढ संकेतांक किंवा ज्याने तुमचा फोन हॅक केला आहे किंवा तुम्हाला फोन लावला आहे त्या कुठल्याही लोकांना तुमच्या घराचा गूढ संकेतांक माहिती नसेल. जोपर्यंत ते गूढ संकेतांक सांगत नाही तोपर्यंत पैसे ट्रान्स्फर करायचे नाही, फोन कट करायचा. हा झाला गूढ संकेतांक किंवा सांकेतिक शब्द. उदाहरणार्थ, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः,
येळकोट येळकोट किंवा जय मल्हार किंवा श्री लक्ष्मे नमहा. आलं का तुमच्या लक्षात? असा कुठलाही सांकेतिक शब्द तुम्ही ठरवू शकता. किंवा अभिनंदन किंवा आणि बुद्ध हसला. आठवलं का तुम्हाला जेव्हा इंदिरा गांधी यांनी पोखरणच्या वाळवंटात अणुविस्फोट केले होते तेव्हा ते यशस्वी झालेत असं त्यांना सांगण्यात आलं नाही, कारण त्याचा सांकेतिक शब्द होता आणि बुद्ध हसला. असं काही तुम्हाला ठरवता आलं तर ते जरूर करा. याच्यातून तुमची फसवणूक होणं टाळलं जाईल. घरातल्या कोणाही व्यक्तीला, आजी आजोबा, पती पत्नी, बहीण भाऊ, वहिनी आणि दीर, वहिनी किंवा नणंद भावजय अशी कोणाची फसवणूक टाळली जाईल. कारण समाजात भामटे खूप झालेत. समाजात लोकांच्या तिजोरीवर, लोकांच्या खिशावर, महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारे ऐत खाऊ डोमकावळे खूप झालेले आहेत. त्यांना कमी श्रमात किंवा बिनश्रमात श्रीमंत व्हायचं आहे, ते पण दुसऱ्यांचा गळा कापून, दुसऱ्यांचं पाकिट कापून, दुसऱ्यांची पर्स कापून. तेव्हा अशा लोकांच्या फिशिंगला, त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाही, त्यांच्या फिशिंगला बळी पडायचं नाही. उलट असे कॉल रेकॉर्ड करायचे. जोपर्यंत पलीकडून सांकेतिक शब्द किंवा संकेतांक आपल्याला ऐकू येत नाही सुस्पष्ट शब्दात, तोपर्यंत पैसे ट्रान्सफर करायचा विचारसुद्धा मनात आणायचा नाही. लोक डिजिटल अरेस्टची किंवा तुमचं पॅन नंबर हॅक झालं आहे, अकाउंट हॅक झालं आहे, तशा पद्धतीने लोकांना ब्लॅकमेल करून, त्यांना भीती दाखवून पैसे आपल्या खात्यात वळते करायचा प्रयत्न करतात. ते कसं रोखायचं ह्याच्याबद्दलसुद्धा पोलीस विभाग, त्यांचा जो सायबर क्राईम विभाग आहे तो प्रयत्न करतो आहे. तरीही दिवसाला अनेक लोक अशा पद्धतीने फसवले जाऊन त्यांचे हजारो लाखो रुपये वाया जातात. त्यांना शोधणं पकडणं अवघड असतं. परंतु अशा ब्लॅकमेलिंगच्या, इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या, आई मी फोनवर बोलते, मी माझ्या हातून अपघात झाला आहे, मला पोलिसांनी पकडलं आहे, माझा मोबाईल फोन फुटला आहे आणि मी ह्या फोनवरून, दुसऱ्यांच्या फोनवरून तुमच्याशी बोलते, मला ताबडतोब 1,00,000 रुपयांची मदत आहे, मी मेसेजवर लिंक पाठवलेली आहे, ते पैसे ताबडतोब पाठवा. आपण एवढंच विचारायचं, बाळा आपल्या घराचा संकेतांक काय आहे, आपल्या घराचा सांकेतिक शब्द काय आहे. पलीकडून उत्तर नाही आलं तर समजायचं हा फ्रॉड कॉल आहे. तेव्हा तुम्ही सगळे सावध व्हा. तुमच्या कुणाचंही नुकसान होऊ नये अशीच माझी देवाचरणी प्रार्थना आहे. तरीही अशी संकट आपल्यापुढे दत्त म्हणून उभी राहणार आहेत, पण आपण त्यांचा सडेतोड मुकाबला करायला हवा. आपल्या सगळ्यांना ती जागृती व्हावी, अवेअरनेस तुमच्यात यावा, म्हणून त्या तळमळीने हा व्हिडिओ मी केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पहा, तुमच्या इतर लोकांना, आप्तजन, स्नेहीजन, नातेवाईक, मित्रपरिवार सगळ्यांना याबद्दल सांगा आणि सावध करा. हा व्हिडिओ शेअर करा वाटलं तर, आणि सगळ्यांचं अशा पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीपासून संरक्षण करा. एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. माझे रील पाहत जा, शेअर करा, लाईक करा, मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी सतत माझ्याशी जोडलेले राहा. मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी आहे. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चालायला सुरुवात करा, माझ्याशी जोडलेले राहा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ.